की रात्री 3-3:30च्या आसपास आविष्कार बिल्डिंगचा इकडचा जो भाग आहे त्या भागात ना एक एक वाघ बिबट्या आमच्या शिवटेकडीच्या या परिसरामध्ये आतमध्ये शिरला आणि त्यांनी संपूर्ण एरियामध्ये जवळजवळ शिवटेकडी, प्रतापनगर, मजासगाव टेकडी या संपूर्ण विभागामध्ये त्यांनी पूर्ण रात्री ती फेरी घातलेली होती. उन्हाळा एवढा वाढला कधी उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला वगैरे सावली बघून वगैरे कुठला बाहेर पडला तर या सगळ्या गोष्टींची भीती वाटून आता माणसं आता त्या गोष्टीची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतात आहे. नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण आहोत मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आज जी लोकसंख्या आहे त्याच माध्यमातून काही राहिलेले जे जंगल आहेत त्यामध्ये आरेचं जंगल असेल किंवा अशा पद्धतीने जी उरलेली जंगलं आहेत ही आता कशा पद्धतीने नष्ट होताना आपण बघतो आहोत. आणि त्याच माध्यमातून त्यामध्ये वावरणारे जे जनावरं आहेत ही सुद्धा आता बाहेर पडताना दिसत आहेत. आणि त्याच माध्यमातून जोगेश्वरी पूर्व येथील शिवटेकडी या ठिकाणी आज दुसऱ्यांदा बिबट्याचा वावर बघायला मिळाला आणि त्यालाच धरून आज त्या ठिकाणी स्थानिक लोक जे आहेत ते अक्षरशः घाबरलेले आहेत. आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी जो बिबट्याचा वावर होता तो दिसलेला आहे. काही लोक आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपल्यासोबत उपदेश पंचायत आणि प्रकाश साळवीजी आहेत. उपदेशजी, काय सांगाल ज्या पद्धतीने शिवटेकडी हा विभाग जो आहे तो रहिवाशांचा विभाग आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरं आहेत, लोकांची वस्ती आहे, आणि ज्या पद्धतीने तुम्ही काल ज्या मला बिबट्यांचा जो फोटो दाखवला, व्हिडिओ दाखवला, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीची भीती आपल्या मनात आहे? ऍक्च्युली काय झालं की काल रात्री आमच्याकडे जवळजवळ 3-3:30च्या सुमारास दुपारची वेळ नाही, संध्याकाळी रात्रीची रात्री 3-3:30च्या सुमारास आमचा आमच्या एका भागाला SRP कॅम्पची जी बॉर्डर आहे म्हणजे भिंत आहे ती त्या भिंतीला आमचा पूर्ण एरिया कनेक्टेड आहे आणि त्या साईडला आरेचं जंगल, SRP कॅम्प वगैरे हा संपूर्ण तो परिसर आहे. काय झालं की रात्री 3-3:30च्या आसपास आविष्कार बिल्डिंगचा इकडचा जो भाग आहे त्या भागात ना एक वाघ बिबट्या आमच्या शिवटेकडीच्या या परिसरामध्ये आतमध्ये शिरला आणि त्यांनी संपूर्ण एरियामध्ये जवळजवळ शिवटेकडी, प्रतापनगर, मजासगाव टेकडी या संपूर्ण विभागामध्ये त्यांनी पूर्ण रात्री ती फेरी घातलेली होती. ठीक आहे. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झालं की आता आमच्या मनामध्ये भीती बसते आहे की रात्रीच्या वेळेला आता कोण कामावरनं लेट येणारी माणसं वगैरे असतात, कारण का त्यांनी काल एक कुत्र्याचं पिल्लू आणि कुत्रा मला वाटतं काहीतरी मारून घेऊन गेला तो वाघ. तर आम्हाला तीच, कारण का पुष्कळशी लोक गरमीच्या वातावरणामुळे बाहेर पण झोपलेली असतात. तर या अशा भीतीच्या वातावरणामुळे आता सध्या लोक सगळी घाबरलेत. आम्ही वन विभागाला कळवलंय, तसं पोलिसांना सुद्धा कळवलेलं आहे. काय पण आमच्या मनामध्ये तशी ती भीती आता बसलेलीच आहे की रात्री आता 12च्या नंतर कोणी मुलं आता बाहेर पडायला घाबरतात त्या कारणाने. आणि लहान मुलांना पण आता आई वगैरे सोडायला बघत नाही, कारण का आता जर उन्हाळा एवढा वाढला कधी उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला वगैरे सावली बघून वगैरे कुठला बाहेर पडला तर या सगळ्या गोष्टींची भीती वाटून आता माणसं आता त्या गोष्टीची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतात आहे. पण आता याच्यावर काहीतरी म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनी, शासनाने काहीतरी याच्यावर उपाययोजना करून लवकरात लवकर त्या बिबट्याला जेरबंद करून किंवा त्यांना काय योग्य त्या ठिकाणी स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या मते अजून बिबट्या तो त्या ठिकाणी वावरत आहे असं तुम्हाला वाटतं? येस, 100%. कारण काय ही पहिलीच वेळ नाही, याच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे अशा परिस्थिती झालेल्या आहेत आणि बिबट्या बरोबर प्रत्येक 1 महिन्याने 1.5 महिन्याने आमच्या साप, अजगर वगैरे ह्या सगळे हे येतच असतात. तर ह्याच्यावरती पण काहीतरी ऍक्च्युली मग माझं विचारणं असं होतं की त्या ठिकाणी सुरक्षा भिंत वगैरे अशी जेव्हा बांधली जाते एखाद्या वन रक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखरेख केली जाते, तर अशी सुरक्षा भिंत किंवा वनरक्षक फिरताना तुम्हाला दिसतात? ऍक्च्युली सुरक्षा भिंत आहे, पण ती SRP कॅम्प म्हणजे सिव्हिल डिफेन्स, आपला जो डिफेन्सच्या ज्या आहेत त्या बाउंड्री आहेत. सेकंडली म्हणजे वनरक्षक वगैरे असं काही असा प्रकार नाहीये. म्हणजे मग तुमच्या मध्ये एवढी मोठी सुरक्षा भिंत सुद्धा क्रॉस करून बिबट्या या ठिकाणी येतोय. कारण का काय झालं की त्या भिंतीची हाईट मॅक्झिमम टू मॅक्स 7 ते 8 फूट मॅक्स टू मॅक्स असेल, त्याच्यापेक्षा उंच नाही. बरोबर. तर आणि आता काय कालांतराने भरणी पडून त्या दोन्ही साईडला त्याची हाईट अजून कमी होत चालली आहे आणि बिबट्या नॉर्मली 8-10 फुटाची ही उडी सहज तो घेऊ शकतो. तुमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी यांना काय विषय सांगण्यात आला? लोकप्रतिनिधी आता कळवण्यात आलेले आहे, पण याच्यावर वन विभागाने पण म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर या वारंवार गोष्टी होत आहेत त्याच्यावर लक्ष घालून नक्कीच त्याच्यावर तोडगा काहीतरी आपण एक जे जाळी लावतो त्या भिंतीवर जाळी लावण्याचं काम करायचं, म्हणजे अशा वेगवेगळ्या उपाययोजना आपण करू शकतो त्या त्यांनी केल्या पाहिजे.
ओके, तर ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की मनात भीती आहे या ठिकाणी स्थानिक लोकांच्या. आणि ज्या पद्धतीने आपण बघत असाल तर एक पद्धतीने जनावर सुद्धा कुठे राहणार, ज्या पद्धतीने आरेसारख्या जंगलामध्ये आज जो जंगल काबीज होताना आपण बघतो आहोत. आणि अशा पद्धतीने घरं वाढत चाललेली आहेत, लोकवस्त्या वाढत चालल्या आहेत. मग शेवटी जनावरांनी जायचं कुठे, तर अशा पद्धतीने जनावर कुठे ना कुठेतरी धावपळ करताना आपल्याला दिसतात. आणि अशा पद्धतीने एखाद्या रहिवाशी विभागामध्ये ते आपल्याला जाताना दिसतात. आणि त्या ठिकाणी मग भीतीचं वातावरण तयार होतं. पण त्यामध्ये आता काय उपाययोजना करायच्या हे आता ठरवावं लागेल. आणि अशाच पद्धतीने सुरक्षा घ्यावी लागेल. कारण का ज्या पद्धतीने आपण सुरक्षा आपली स्वतःची जर सांभाळायची असेल तर त्या पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेऊन त्या ठिकाणी लोखंडी नेट वगैरे लावण्यात आल्या तर त्याच्यामध्ये सुरक्षा मिळू शकते. अशा पद्धतीच्या बऱ्याच योजना आता काय होतंय ते बघूया या शिवटेकडी जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये. मी इथे सांगतो आपला अतुल, आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.